माझ्या दृष्टिकोन कसं की बाबा हे खूपच असं स्ट्रिक्ट आहे, खूपच असे रागीट आहे त्यांच्या कॅरेक्टरनुसार पण आणि त्यांच्यासारखं प्रेमळ माणूस नाही. त्यांचा फक्त आवाज आणि त्यांचं असं डेड चेहऱ्याने बोलणं जर तुम्हाला वाटत असेल, कौतुक जरी करायचं म्हटलं तरी ते असे करेल, छान आहे, मस्त शर्ट, चांगला आहे. हा ते आवाजामुळेच असं त्यामुळे ते वाटू भासवतं. शकतं. कारण कसं आहे की प्रत्येकाला त्यांच्यापर्यंत जाता येत नाही ना. हो हो त्यामुळे तो माणूस बरोबरच माणूस दिसतो. त्यामुळे आतापर्यंत जे सिनेमांमध्ये जे सादर झालेले आहेत ते तसं केलं. सर स्वतःवर एक्सपेरिमेंट करतात. मग जुनो फर्निचर सारखा सिनेमा येतो, एक सर्वसामान्य माणूस प्ले करतात. हे करण्याचं कारण काय? सरांसारखी व्हरायटी ऑफ सिनेमे ॲज अ डिरेक्टर म्हणून वास्तव बघा, निदान बघा, अस्तित्व बघा, वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे त्यांनी केले. दे धक्कासारखा विनोदी सिनेमा, लढ मनासारखा असा वेगळा सिनेमा त्यांनी प्रोड्यूस केला. तो हे तेच करू शकतात. आणि त्यांचं कसं म्हणजे बजेट, हा सिनेमा किती चालेल, हे नाटक किती चालेल हे न बघताना वेगळं काहीतरी द्यायचं आपल्याला. आपण मागे जाऊन सगळा तो इन्सायक्लोपीडिया त्यांचा बघतो ना, तेवढं ओ यार, व्हरायटी ऑफ सब्जेक्ट, व्हरायटी ऑफ जॉनर. मला वाटतं सर आता फक्त एकच राहिलंय त्यांचं की हॉरर सिनेमा. म्हणून सरांनी माझ्यासारख्या माणसावर पण एक्सपेरिमेंट केलं ना. दे धक्कातलं गेचं कॅरेक्टर देतात ते मला, पुढे जाऊन मला लढ मनामध्ये विलन म्हणून घेतात, म्हणून त्याच वर्षात काकास्पर्श होतो त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह रोल साठी घेतात. मग ते रिस्की असून पण ते पाऊल उचलतात तेवढं. म्हणून म्हणतो डेरर आहे माणूस, डेरर, हे करके देखते.